हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे गाणगापूर, अक्कलकोट. तिकडे चाललो आहे आम्ही आणि आत्ताशी निघलो आहे. अजून आमच्या बॅगा तिकडे आहेत आणि ही मम्मी आता तिकडे पप्पा आहेत आणि आमचा पप्पा एकटेच आहेत म्हणून आमचा प्रणित दादा आला आहे, कारण गाडी चालवायला एकट्यांना जमणार नाही. आता मी निघलो आणि आमच्यासाठी कुकी पण लागलं आहे. कुकी आमचा कुकी फुंकार दिसतोय ना. आता एकच बॅग राहिले आणि एवढा आम्ही खाऊ घेतलाय वाटी. आता 6 वाजलेत आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार पण आहोत. मोबाईलमध्ये डाउनलोड असेल किती भारी ती डोंगर आहे, ती माचीची डोंगर आहे. आम्ही इकडे मडला आलो आणि इकडून दर्शन घेतला की आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. इकडं आता आम्ही मंदिरात आलो आणि दर्शन घेण्यासाठी रांगेत राहिलं. तर सकाळी म्हणून थोडंसं गर्दी कमी आहे, तर खूप गर्दी असते इकडे. दर्शन झालंय. आता आम्ही दुसऱ्या गणपतीला दर्शन घ्यायला जाणार आहोत. आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो. इकडून दर्शन झालंय, घाटाला लागले आणि आम्ही विजिट करतोय घाटावर. आम्ही बोगद्यामध्ये जाणार होतो. बोगद्यामध्ये इकडं लाईट लावलेली आहे, आम्ही दिसतोय त्यामध्ये. प्लॅस्टिकचा बोगदा आहे. बोगदामध्ये आम्ही दिसतो. साई कुंजन एक कुंजन आलो. आम्ही देहूला आलो. संत तुकाराम महाराजांच्या इकडे मंदिरात. तुम्हाला दाखवतो मी कमानीकडे बघा, तिकडचा बाहेरून मंदिर. आता बाहेरचा आतमधीतला तुकाराम महाराजांची ही जगातील मोठी पगडी आहे. त्यांनी लिहिलेली गाथा आहे. इकडे साईडला त्यांच्या इकडं जन्मस्थानाचं मंदिर आहे संत तुकारामांचं. आतमधीतला देव आहे. इकडून आमचं दर्शन घेऊन झालंय, खूप प्रसन्न वाटतं आणि आता आम्ही निघलो पुढच्या प्रवासाला. इकडे देहू नदीला आलोय. इकडे मागे नदी आहे, तर दर्शन घ्यायला चाललं. इकडे मी पाय धुण्यासाठी चंद्रभागेमध्ये आलो. मम्मी पाय धुवायला गेली आहे. पप्पा पण आले आता. इकडे आम्ही आता निघलो जायला पुढच्या दर्शनाला, पुढचा प्रवास आता. आणि आता मोरगावच्या गणपतीला जायचं आहे. इकडे हे शेंगदाणे घेतलेत मी आणि मम्मीनी नले घेतलेत खायला. आता 11:30 वाजलेत आणि इकडं आम्ही पाठी आणलेला जेवण करायला. तर पनीर चिल्ली आणि इथे मटर पनीर आणि या भाकरी आणल्यात. आम्ही बघा खातो काय मी माझं तर झालंय. मम्मी तिकडे दिसत असतील तुम्हाला. आणि माझा भाऊ तिकडे काय करते बघा.
पप्पा आणि पप्पा उचलतात. मी गेले मला नाही उचलला तो, आणि माझ्या भावाने पण उचलला. निघलोय. तर मी मोरगावच्या गणपतीला पाय पडायला आलोय. तर आपण जाऊया आता. तर आम्ही इकडे आलोय आणि ती कमानी आहे. दर्शन झालं इकडून आणि पप्पा बोलतात की मार्केट काय आहे त्याला आपण, आणि याच्यानंतर आता डायरेक्ट पंढरपूरला जायचं. इकडचं मार्केट आहे. मार्केटमध्ये म्हणजे फुलंच आहेत जास्त. इकडं काकडी घेता, मम्मीला आवडतं, मला पण आवडतं तशी. दोन आहे. काकडी खाते आणि मम्मी मग खाते. आमचा झालाय दर्शन करून आणि निघलो पुढच्या प्रवासाला. आम्ही डायरेक्ट आता पंढरपूरलाच जाणार आहोत. तिकडं रूम घेऊन नंतर सकाळी दर्शन करणार. आता मी थोड्या वेळात म्हणजे 1-2 तासात पंढरपूरला पोहोचलेलो आणि आम्ही तिथं पेट्रोल पंपावर थांबलेलो. तिथून आम्ही एवढा सगळा खायला घेतलाय. मी 20 पहिले घेतले कारण मग एवढा कांदी लागली. मम्मी बघा मम्मी इथे नाश्ता करायला सांगले 5:30 वाजल्या. मला वाटतं 5 वाजेपर्यंत पोहोचू पण नाही पोहोचणार. वडापाव घेता आणि इकडं सगळे खातात वडापाव, तर लेटच पोहोचणार आहोत. मी नाश्ता करून निघलो थेट पंढरपूरला. मम्मी सांगते थेट पंढरपूर. पंढरपूरमध्ये पोचलो आणि आम्हाला रूम भेटली. आता मी तिकडे चाललोय, पार्किंगला लावली आहे गाडी आणि रूमवर चाललोय. मी त्या रूमवर आलोय. त्यांची रूम आहे आणि रूम नाही भेटली, काही गडबडीत भेटली आहे मला. आम्ही पप्पांनी पार्सल आणलंय जाऊन आणि आम्ही जेवायला बसतो दाखवतात काय काय. मटर आणि दाल तडका आणि चपात्या आणल्यात पप्पांनी पार्सल जाऊन. आता आम्ही इकडे जेवतोय. तर बाय. आमचं जेवण करून झालं आहे आणि आम्ही दर्शन घ्यायला चाललं. जर भेटला दर्शन तर घेणार आहोत, नाही तर बघू. म्हणजे उद्या घेणारच आहोत, पण आत्ता भेटलं तर आत्ता पण घेऊ. उद्या मग फोटो काढणार आहोत. आता आम्ही इकडे आलं. इकडचा मंदिर तुम्हाला दाखवते. खूप काही गडबडीत आहे कारण मंदिर बंद होता 11 वाजता आणि आता 10. आता मुखदर्शन झालं आहे आणि दर्शन घ्यायसाठी आतमध्ये 5 तास लागतात. म्हणून आम्हाला सांगितलं की मुखदर्शन घ्या, आता भेटणार नाही. 11:30ला मंदिर बंद होतं म्हणून आता आम्ही मुखदर्शन घेतलं आणि परत रूमवर चाललो. आणि सकाळी जर गर्दी नसली तर घेणार आहोत, नाही तर मग पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. इकडं चंद्रभागेच्या इकडे बघायला आलो. फोटो नजारा कसा आहे. आपलं मंदिर आहे सगळं. आता आम्ही रूमवर आलो आणि आता आम्ही झोपतोय. तर बाय सगळ्यांना, गुड नाईट. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आम्ही परत चाललो आहे दर्शन घ्यायला. गर्दी आहे का बघणार आहोत आणि मग घेणार आहोत दर्शन, कारण काल आम्ही मुखदर्शन घेतलं आहे. इकडे गर्दी खूप आहे आणि मुखदर्शनाला पण खूप गर्दी होणार. मुखदर्शन तरी भेटतं आहे का आम्हाला. मला आता मुखदर्शन भेटलं आणि नंतर बघा आम्ही इथे चप्पल काढली आमच्या. परत चप्पल घालायला तेव्हा दिसलं की मुखदर्शन बंद झालं आणि आम्हाला दर्शन भेटलं. आता आम्ही चाललो सर्वांनी बघितलं.
करते इडली आणि मेंदू वडा घेतला खायला तर खाते. तर आम्ही आमच्या रूमवरती चाललो आहे आणि नंतर गोरखपूरला आता इकडून आम्ही बॅगा घेऊ आणि मग गोरखपूरला जाऊ. तर आम्ही आमची रूम सोडली आहे आणि रूमला टाटा बाय बाय केला. आता आम्ही चाललो पुढच्या डेस्टिनेशनला. तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं ना गोरखपूर, कारण मम्मी चुकलेली आणि मी पण त्यामुळे चुकलो. आम्ही चाललो गोपालपूरला आणि ही माझी मम्मी ती चुकून काय पण सांगते मला. तर आता आमची गाडी तिकडे पार्किंगला झाली आहे आणि मग दादा आता न्यायला गेले आहे पार्किंगमधून आणि आम्ही इथं थांबणार आहोत आणि मग आम्ही जाणार आहोत गाडी बसून. तर बाय. आम्ही गोपालपूरला आलो तुम्हाला दाखवते. हे बघा किती मोठ्या मंदिर. आम्ही नाश्ता करून रूमवर चाललो आणि मग आमचं सामान घेऊन आम्ही जाणार आहोत. इकडे आता आम्ही आलो आणि त्याने खाली दाखवले मी आणि तिकडे अलाउड कुठंच म्हणून मी दाखवले मी तुम्हाला. पंढरपूरमध्ये इकडे चालू तिकडे दर्शन करत झाले आणि आता मी तिकडं पुढच्या प्रवासाला कधी महाराजांच्या मठात आलो आहे. ते 33 कोटी देव आहे. आता मी इकडे मगरीच्या तोंडामध्ये चाललोय. पप्पा थर्ड फ्लोअरला श्रीपाद कुठलं पण देव होते. मी चाललं अक्कलकोटला. आता ही चंद्रभागा नदी आहे. मला मी रात्री दाखवली सकाळचा. पाणी अंघोळचा पाणी मी अक्कलकोट
अक्कलकोटला निघालेला आणि CNG करण्यासाठी थांबलो आहे. तर तिथे खूप लाईन आहे म्हणून तिथे मी फालुदा घेतला आहे. CNG भरून झाली आणि आम्ही तर जातो तुम्हाला दाखवतो ती लाईन आहे. पेरू पण घेतलं मी पण खाते पप्पा पण खाते माझं काम झालं. एक आधी टायली कुठे आहे? काय टायली बाकी बसले आहे का? दाखवली किती गर्दी होती तिकडे लाईन होती खूप. आता आम्ही चाललो अक्कलकोटला. अक्कलकोटमध्ये पोहोचले आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी इकडं लाईनीत थांबले आणि खूप गर्दी लाईनीला पूर्ण बाहेरपर्यंत मंदिर चला समोर मंदिर आहे. दर्शन घेऊन पुढे चला. वृक्ष आहे वटवृक्ष. इकडचा मार्केट आहे आमचं दर्शन झालंय आणि मला चंदन पाहिजे होता आणि मम्मीला पण पाहिजे होता. तर मम्मी आणि पप्पाने आणायला गेलं. आम्ही इकडे साईडला थांबलो कारण खूप गर्दी आहे. तुम्हाला दाखवते. इकडून आम्ही दर्शन घ्यायला गेलेलो. आत्ता दर्शनासाठी कमी लाईन आहे पण तेव्हा खूप होती ना. आम्ही सोलापूर मठात गेलो आणि फोटो केला. परत लांब आहे गाडी पण लांब आहे खूप म्हणून रिक्षात चाललो. लाईन आता इकडे होती ना इकडे पोचलो आणि लाईन आहे खूप जास्त. हा कुत्रा इथे आमच्यासोबत म्हणजे आम्ही लाईनीत होतो तेव्हापासून तर आमच्यासोबत पाठीच राहिले. कधीपासून मम्मीजवळ थांबलाय तो. आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि इकडं किती भारी दिसतं आहे मंदिर. इकडे स्वामी प्रकट झाले. हा स्वामींचं मूळ स्थान आहे. मंदिरात आलं आणि इकडं आतमध्ये मंदिर असं आहे. मी इकडे चोलप्पांचं घर बघण्यासाठी जात आलो. घर बघितलं आणि आता झालंय सगळं बघून आणि आता इकडेच अक्कलकोटमध्येच रूम घेणार आहोत आणि इकडे मग दुसरीकडे जाणार आहोत. तिकडे आमचं दर्शन झालं आणि आम्ही गाडीत आलो आहे. आता मी जाणार आहोत रूम शोधते आणि रूममध्ये जाऊन झोपणार आहोत आणि पुढच्या प्रवासात आता रूम भेटले आणि आम्ही तर रूमवर आलो आहे. फ्रेश होणार आहोत. बाय. फ्रेश झालं आणि हॉटेलला जेवण करण्यासाठी चाललो. तिकडे हॉटेलमध्ये ही थाली मागवली आहे. मम्मी जेवते. इकडे कार्तिक आहे. बाय. आता मी जेवते. आमचं जेवण करून झालं आणि स्वामींची भव्य अशी मूर्ती आहे. तिकडे आता फोटो काढायला कारण आताशी 7-7:30 वाजले. काही स्वामींची भव्य अशी मूर्ती इकडे आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही आता फोटो काढले आणि चाललो आता आमच्या परत रूमवर. तुम्ही साईडला बसला तुम्ही आता आम्ही रूमवर आलो आणि आता आम्ही रूमवरती आलो. आता आम्हाला झोपायची इच्छा आहे. आता वाजले 5 आणि आम्ही निघलो आता गाणगापूरला जाण्यासाठी आणि आता आमची तयारी पण झाली आणि आम्ही आता निघलो आहे. आम्ही गाणगापूरला जाण्यासाठी निघलो आणि इकडे कार्तिक आहे. इथे मम्मी बसली आहे. तर आपण तिकडे गेल्यावरच भेटू. तर बाय. आता आम्ही गाणगापूरमध्ये इकडे आलो आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो. आतमध्ये मंदिर आहे. तिकडे मंदिर आहे. आम्ही रांगेत
संगमावरती चाललोय. बनवलेले डॉक्टर पाय धुण्यासाठी आले. इथे असे ग्रंथ वाचायला बसतो. इकडचं दर्शन झालंय आणि आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. इकडे नाश्ता करण्यासाठी मी आणि मेंदू वडा घेतलाय. आमचं जेवण करून झालंय, म्हणजे नाश्ता करून झालाय. आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. आता तुळजापूरला जायचंय. आम्ही तुळजापूरमध्ये आहे आणि मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी चाललोय. इकडे पार्किंगला लावली गाडी आम्ही. इकडे खूप गर्दी आहे म्हणून आम्ही दर्शन नाही घेतलं इकडे, कारण खूप टाइम लागला. मला दुसरीकडे पण जायचं असून आम्ही तुळजापूरमधून निघलोय आता पुढच्या प्रवासाला जायला. तर आम्ही तिकडून वटाणा घेतल्यात हिरवे आणि पेरू घातलेत. पेरू इकडे जेवायला बसतात कारण 9 वाजलेत आणि इकडे सगळे बसले. आणि आता काय घेतलं तुम्हाला दाखवते. व्हेज कोल्हापुरी राईस आणि रोट्या घेतल्या आणि जेवते ते सगळ्यांना बाय. काही सुटच नाही. आमचं जेवण झालं आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघलोय. आणि हा हॉटेल आहे ना, तो एकदम मस्त लागलं जेवण आणि सगळ्यांना आवडलं. तर आम्ही आता चाललो. बाय. हा बघा, हा वृंदावन हॉटेल. इकडे खूप रिजनेबल भावामध्ये आम्ही जेवलोय. एकदम मस्त जेवायला लागलं. आमचं हॉटेलमध्ये जेवण झालं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघलोय. आता आम्ही घरी आलोत आणि तर बाय. कसं वाटेल तुम्हाला तुम्ही सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय.